नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, महत्त्वाच्या नियुक्त्या। सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात। त्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती। आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? पहा मित्रांनो, आता नवीन नियुक्त करण्यात आलेले आहेत आपल्या भारताचे उपराष्ट्रपती। तर CP राधाकृष्णन हे आहेत आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती मित्रांनो। आणि यांच्या आधी कोण होते? तर जगदीप धनखड हे होते, पण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर आता आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनले आहेत CP राधाकृष्णन। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये येऊ शकतात असे काही आपण पॉइंट काढलेले आहेत। तर पहा, आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर S राधाकृष्णन हे होते। संविधानाच्या कोणत्या भागात उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे? तर भाग 5 मध्ये आहे मित्रांनो। संविधानाच्या कोणत्या भागामध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे असा प्रश्न येऊ शकतो? तर भाग 5 मध्ये आहे, लक्षात ठेवा। आणि कोणत्या कलमात आहे? तर कलम 63 मध्ये आहे, लक्षात ठेवा। भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर राज्यसभेचे असतात। तर ही जी एक्स्ट्रा माहिती आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। चला पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? तर न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती झाली। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश अगरवाल यांची नियुक्ती झाली। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर 2025 ची संपूर्ण वर्षभराची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, जसे की पुरस्कार, सन्मान, मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे ऑपरेशन्स, महत्त्वाचे जे काही आतापर्यंत झालेले खेळ चालू घडामोडी आहेत त्यावरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत। महत्त्वाच्या योजना असे बरेचसे टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो। आणि सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, ही PDF प्रत्येकांसाठीच महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। म्हणून मित्रांनो, ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। महाराष्ट्र राज्य महिला हक्क आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर हे आहेत महाराष्ट्र राज्य महिला हक्क आयोग अध्यक्ष। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत। एक आहेत सुनेत्रा पवार आणि दुसरे आहेत एकनाथ शिंदे। मित्रांनो, यावरती असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर सुनेत्रा पवार या बनलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री। चला पुढचा प्रश्न पहा, आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत, सर्वांनाच माहिती आहे। पण मित्रांनो, त्यांच्याकडे कोणते विभाग आहेत यावरती प्रश्न येऊ शकतो। तर त्यांच्याकडे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय आहे, अणुऊर्जा विभाग आहे, त्याचबरोबर अंतराळ विभाग सुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे। सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी आणि सर्व विभाग जे इतर कुणालाही वाटप केलेले नाहीत असे सर्व विभाग हे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, तर लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंह हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री। भारताचे सध्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत। पहा मित्रांनो, सहकार मंत्री आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा आपल्या भारताचे। भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत?
तर नितीन जयराम गडकरी हे आहेत आपल्या भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIचे सध्याचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत. पहा मित्रांनो, RBIचे सध्याचे मुख्यालय कुठे आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर मुंबई या ठिकाणी आहे RBIचे मुख्यालय. RBIची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर MD देशमुख हे होते. आणि 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय कुमार हे आहेत. पहा मित्रांनो, UPSCची स्थापना केव्हा झाली? तर 1 ऑक्टोबर 1926ला झालेली आहे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पहा मित्रांनो, संघ लोकसेवा आयोग ही एक संविधानिक संस्था आहे. ती भारतीय संविधानाच्या भाग 14 अंतर्गत येते आणि कलम 315 मध्ये आहे. लक्षात ठेवा. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष. पहा मित्रांनो, इस्रोची स्थापना केव्हा झाली? तर 1969ला झालेली आहे. याचे मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी. आणि संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे? तर विक्रम साराभाई हे आहेत. भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत? तर अजय सेठ हे आहेत. भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 1 जानेवारी 2015ला झालेली आहे आणि याचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत आपल्या भारताचे 53वे सरन्यायाधीश. चला पुढचा प्रश्न पहा. ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रवीण कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. ते ITBPचे नवीन महासंचालक आहेत. पुढचा आपला प्रश्न, CISF म्हणजेच मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रवीर रंजन यांची नियुक्ती झाली. पुढचा प्रश्न पहा आपला, राष्ट्रीय कॅडेट कोर्स म्हणजेच NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती झालेली आहे. ते NCCचे 35वे महासंचालक आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पहा मित्रांनो, मिथुन मनहास यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCचे नवीन अध्यक्ष म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमित खरे यांची नियुक्ती झालेली आहे. ते भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर पहा मित्रांनो, गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून हर्ष संघवी यांनी शपथ घेतली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. CISF म्हणजेच मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल, तर याचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत. लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून? तर पहा मित्रांनो, आचार्य देवव्रत यांची नियुक्ती झालेली आहे. हे जे तुम्ही प्रश्न पाहताय मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण आपल्या PDF मध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत. ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे हे आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
तर देवेंद्र फडणवीस हे आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री। सध्या MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर विवेक भीमनवार यांची नियुक्ती झाली आहे। ते MPSCचे नवीन अध्यक्ष आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपला सबस्क्राइब करून घेतला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 किंवा 2025 संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।